नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा येत्या 27 जुलै 2024 पासून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड सुरुवात होत आहे आणि 5 ऑगस्ट 2024 पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आणि या ठिकाणी सहभागी जे जिल्हे असणार आहे अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, त्याचबरोबर या ठिकाणी भंडारा झालं, गोंदिया झालं, गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं आणि नागपूर, हे एवढे जिल्हे या ठिकाणी सहभागी असणार आहे. ठीक आहे. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, 27 जुलै पासून या ठिकाणी आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू होता नागपूर या ठिकाणी. ठीक आहे. आणि मानकापूर स्टेडियमवर हे तुमचं ग्राउंड असणार आहे. ठीक आहे. तर भरतीला जाताना ज्या विद्यार्थी मित्रांनो एक सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचं आहे, तर त्या डॉक्युमेंटचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नोटरी. ठीक आहे. तर दरवर्षी भरपूर विद्यार्थी नोटरीमध्ये भरपूर चुका करते. ठीक आहे. तर तुम्हाला हे सोबतच न्यायचं आहे नोटरी. आणि नोटरी कुठं काढावी लागते आणि कशा प्रकारे काढावी लागते विद्यार्थी मित्रांनो हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काही अडचण आली नाही पाहिजे. आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो कंपल्सरी नोटरी लागते. एक तर जे गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी चेक केली जाणार आहे, किंवा मग त्या ठिकाणी तुमच्या ग्राउंडच्या अंदर सुद्धा ते चेक केली जाणार आहे. तर कंपल्सरी नोटरी त्या ठिकाणी लागते. आणि तुमच्याजवळ तो फॉर्म सुद्धा त्यांनी दिलेला आहे, तर तसंच तो तुम्हाला फॉर्म दिलेला नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला नोटरी कुठं करायची आहे, त्याचबरोबर कशा प्रकारे करायची आहे आणि कोणकोणत्या तुम्हाला या ठिकाणी चुकांनी करायच्या आहे. तर दरवर्षी विद्यार्थी या ठिकाणी चुका करते, नोटऱ्या कुठच्या कुठून काढून घेते, काही जण तहसीलमध्ये काढून घेते. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या चुका करायच्या नाही आहे. ठीक आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच सांगणार आहे की तुम्हाला नोटरी कुठून काढायची आहे, कशा प्रकारे काढायची आहे, कोणाच्या घरून काढायची आहे, कोणत्या फॉर्मवर काढायची आहे, ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही भरती प्रक्रियेतून ज्या विद्यार्थी मित्रांनो बाहेर होणार नाही आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत असतो. ठीक आहे. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय हे या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातले मुलं या ठिकाणी पाहत आहे. ठीक आहे. तर आतापर्यंत ज्या ठिकाणी सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती झाली, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी बाहेर केले गेले होते ज्यांनी नोटरी केली नव्हती त्यांनी. ठीक आहे. तर नोटरी या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरीच न्यायची आहे. ठीक आहे. दरवर्षी नवीन विद्यार्थी या ठिकाणी येते आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना माहीत नसते, कारण की नवीन विद्यार्थ्यांना काही माहीतच नसते की नोटरी कुठं काढायची, काय करायची, कारण की त्यांनी ते पाहिलीच नसते. ठीक आहे. तर तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता, तर तुमच्याजवळ एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून आहे, तर त्यावर तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला तो 100 रुपयाचा स्टॅम्प वगैरे तुम्हाला लावायचा नाही, बिनफालतू पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही आहे. ठीक आहे. तर पहा, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो की मी ज्या विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूरला या ठिकाणी येत आहे आणि 26 जुलैपासूनच मी त्या ठिकाणी येत आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं किंवा रनिंगमध्ये जर तुम्ही कटले, तर ज्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ व्हिडिओ बनवण्यासाठी येतात, इंटरव्ह्यू मी विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे. तर पहा, मी तुम्हाला जास्त काही विचारणार नाही, फक्त ग्राउंडमधली कंडिशन तुम्हाला विचारणार आहे की एका बॅचमध्ये किती मुलं सोडत आहे, एका बॅचमधून किती मुलं घेत आहे, टायमिंग किती देत आहे, सेकंडचे ॲक्सिलेंटचे किती मुलं घेत आहे, सेकंड ग्रुपचे किती घेत आहे. तर हेच विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विचारणार आहे. तर एकदम ज्या विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं काय त्या ठिकाणी काम नाही, कारण की भरपूर विद्यार्थी घाबरते त्या ठिकाणी, म्हणते आम्ही नाही या ठिकाणी इंटरव्ह्यू देत, आम्ही या ठिकाणी मुलाखत नाही देत, आम्ही जातो या ठिकाणी. तर भरपूर विद्यार्थी असे काही मला नाही म्हणते. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जे आहे माझं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे, कारण की मी माझ्या स्वखर्चाने त्या ठिकाणी येतात आणि मी स्पेशल तुमच्यासाठी ज्या विद्यार्थी मित्रांनो आहेत तुमच्यासाठी या ठिकाणी येतात, तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी येतात, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे की या ठिकाणी किती मुलं सोडत आहे, किती घेतात, आपल्याला कोणत्या बॅचमध्ये या ठिकाणी राहावं लागणार आहे, तर जेणेकरून तुमच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो चुकीपासून तुम्ही या ठिकाणी वाचणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी मला इंटरव्ह्यू नाकारते, काही विद्यार्थी म्हणते इंटरव्ह्यू देत नाही. तर यामध्ये काय माझंच नुकसान होणार आहे, कारण की माझं या ठिकाणी येणं व्यर्थ या ठिकाणी जाणार आहे आणि बिनफालतू पैसे सुद्धा खर्च होणार आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे माझा काही उपयोगच नाही असणार आहे. ठीक आहे. असं मला या ठिकाणी वाटते. ठीक आहे. मग त्या ठिकाणी थांबव की नाही थांबव हे सुद्धा एक वाटते. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यूसाठी ज्या पण विद्यार्थी रनिंगमध्ये जरी तुम्ही कटले तरी सुद्धा इंटरव्ह्यू द्यायला स्वतःवर
जेणेकरून माझ्याजवळ या, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी चांगलं वाटणार आहे. ठीक आहे, तर हे जे चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर, हे माझं चॅनल नाही, हे तुमचं चॅनल आहे. शर्माचं काही या ठिकाणी काम नाही आहे. ठीक आहे, तर पहा नक्कीच या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला तर नक्कीच माझ्याजवळ व्हिडिओ बनवण्यासाठी येतात. ठीक आहे, जेणेकरून तुमचे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे येणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अडचण येणार नाही आहे आणि तुमचे सुद्धा खूप महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर पहा आता विद्यार्थी मित्रांनो नोटरी तुम्हाला कशा प्रकारे करायची मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवतो. या ठिकाणी हा फॉर्म आहे. ठीक आहे, तर हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी बघत असाल तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून हा फॉर्म आहे. तर या फॉर्मवर तुम्हाला जे नोटरी करायचे तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्मसुद्धा दिसत असेल हा वाला. ठीक आहे, तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे तुमच्याजवळ. जेव्हा तुम्ही अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता तर त्या फॉर्मवर जे नाव लिहिलं आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर ॲफिडेविटचा ज्या विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म आहे. ठीक आहे, तर यावर तुम्हाला नोटरी करायची आहे. हा फॉर्म घेऊन यावर 10चा आकडा आहे, तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मी हे टाकला आहे फोटो. ठीक आहे, तर हा फॉर्म तुमच्याजवळ ह्या फॉर्म घेऊन तुम्हाला ज्या वकिलाजवळ जायचं आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला आता सांगून देतो जे तहसीलमधली नोटरी चालणार नाही. भरपूर विद्यार्थी जवळपास 60 ते 70% मुले काय करते त्या तहसीलमध्ये जाते हा फॉर्म घेऊन आणि त्यांना म्हणते ते जे तिथं वेंडर बसले राहते त्यांना म्हणते की मला नोटरी करून द्या आणि ते काही लिहून देते 50-100 रुपये पैसे घेऊन घेते. बिनफालतू काहीच कामाचं नाही आहे. ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी तहसीलमध्ये नोटरी केली असेल तर ते चालत नाही, 100% चालत नाही. ठीक आहे, तुम्हाला बाहेर केलं जाणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगून देतो ज्या पण विद्यार्थ्यांनी तहसीलमध्ये नोटरी केली असेल तर ते नोटरी चालणार नाही, तुम्हाला या ठिकाणी बाहेर केला जाऊ शकते. ठीक आहे, तर नोटरी तुम्हाला जे वकिलाच्या घरी जाऊन करायची आहे, ॲडव्होकेटच्या घरी जाऊन करायची आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता. आता जर समजा तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातल्या किंवा तुम्ही भंडारा जिल्ह्यातल्या किंवा अकोला जिल्ह्यामधल्या तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्ही नोटरी करा. तुम्ही जर बाकीच्या तुम्ही आता अकोला जिल्ह्यातल्या आणि तुम्ही जर म्हणसान की मग मी नागपूरमध्ये नोटरी करतो तरीसुद्धा या ठिकाणी चालणार आहे, काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही जर आपल्याच जिल्ह्यामध्ये जर नोटरी केली तर ते कमी पैशामध्ये भेटणार आहे आणि काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला जे कोर्टात तुम्हाला या ठिकाणी जायचं नाही आहे, तर तुम्हाला वकिलाच्या घरी जायचं आहे. आता समजा अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो गल्लोगल्ली या ठिकाणी ॲडव्होकेटचे घर आहे आणि त्यांच्या घरासमोर एक काळ्या कलरची पाटीच लागली राहते, ॲडव्होकेट म्हणून त्यांचं नाव वगैरे राहते आणि नोटरी करून भेटणार आहे असं सुद्धा त्या ठिकाणी लिहिलेलं राहते. ठीक आहे, तर तुम्हाला वकिलाच्या घरी जाऊन ॲडव्होकेटच्या घरी जाऊन ते नोटरी करायचे. तो फॉर्म तुम्हाला त्याला दाखवायचा आणि त्याला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला यावर नोटरी करून द्या. तुम्ही जसं त्याला असं म्हटलं नोटरी करून द्या आणि भावसुद्धा विचारता. ठीक आहे, कारण की 100 रुपयातच नोटरी करून भेटते. काही कसे असते ॲडव्होकेट की जास्त पैसे सुद्धा घेते आणि काही चांगले असते ते 100 रुपये सुद्धा घेते. ठीक आहे, 100 रुपयातच नोटरी होते करून. ठीक आहे, आणि तुम्ही जर म्हणसान 10 दिवस केली चालणार आहे का, 3 महिन्या अगोदरची चालणार आहे का, चालते. तर तुम्हाला 3 महिन्यात अगोदरची जरी तुम्ही केली असेल तरी सुद्धा चालते. तुम्ही 2-3 दिवस अगोदर केली असेल नोटरी तरी सुद्धा चालते. तुम्ही 10 दिवस अगोदर केली असेल तरी सुद्धा नोटरी चालते. पण भरतीच्या अगोदर तुम्हाला नोटरी करायची ते पण सुद्धा 2024ची. ठीक आहे, नाही तर काय विद्यार्थी काय करते मागच्या वर्षीचीच मी आणतो मागच्या वर्षीची नोटरी चालणार आहे का, तर मागच्या वर्षीची नोटरी चालत नाही, तुम्हाला ह्या वर्षीची नोटरी लागणार आहे. कारण की तुम्हाला तो फॉर्म दिलेला आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही आर्मीचा फॉर्म भरला होता तो. ठीक आहे, वकिलाच्या घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी नोटरी करायची आहे. 100 रुपयातच नोटरी भेटणार. आणि तुम्ही जर म्हणसान की आम्ही डायरेक्ट भरतीवर गेल्यावरच त्या ठिकाणी नोटरी करणार आहे तर तुम्ही तिथे करू शकता. पण त्या ठिकाणी जास्त पैसे तुमच्याजवळून घेतले जाणार आहे, 500, 600 रुपये. त्या ठिकाणी जास्त लुबाडाचं काम असते कारण की तिथच्या ॲडव्होकेटला सुद्धा माहीत असते की यांना गरज आहे, त्यामुळे ते जास्त पैसे घेते. आणि एक लक्षात ठेवा, आणि तुम्हाला जे ह्या नोटरीला ज्या विद्यार्थी मित्रांनो 10 रुपयाची तिकीट तुम्हाला चिपकवायची आहे. तहसीलमधले तुम्ही एखादी तिकीट घेऊ शकता, 10 रुपयाची ते तिकीट असते म्हणजे पैशासारखे. ठीक आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी चिपकवायचे आहे नोटरीवर. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला नोटरी करायची. आणि भरतीला जाताना 1 दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी जायचं. ज्यांचं ग्राउंड 27 जुलैला आहे ते विद्यार्थी 26 जुलैला जायचं. त्या विद्यार्थ्यांना रात्री 9 वाजता त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे. 9 वाजतापासून गेटच्या अंदर तुमची एंट्री या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोटरी करायची आहे. ठीक आहे, तर 100 रुपयातच नोटरी भेटते. तर शिक्का वगैरे ते देते ॲडव्होकेट लावून त्यावर. ठीक आहे, लाल कलरचे वगैरे. ठीक आहे, तिकीट वगैरे ते ॲडव्होकेटच त्या ठिकाणी चिपकवते. ठीक आहे, तर 100 रुपयातच तुम्हाला नोटरी भेटणार आहे. तर नोटरी हे खूप महत्त्वाचे आहे. नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरीच लागते अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल न्यायचे आहे भरतीवर आणि त्याचे प्रत्येक झेरॉक्स न्यायचे. आणि आपण डॉक्युमेंटवर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओ खाली या खाली ज्या मी तुम्हाला लिंक दिले, ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.